नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या चॅनलवर तुमचे स्वागत. आपण जी परवाच्या दिवशी आपण जी टेस्ट घेतली होती, मॉक टेस्ट आपण घेतलेली होती, आपल्या कंबाईंड परीक्षेची प्रिलिम्सची 4 तारखेला आहे, त्याच्याशी रिलेटेड जी आपण टेस्ट घेतली होती, त्याचे जे सायन्सचे प्रश्न आहेत त्याचं डिस्कशन आज आपण इथे करणार आहोत. तर सायन्सशी रिलेटेड जे 15 प्रश्न आपल्या प्रिलिम्समध्ये असतात, त्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं जे एक आपल्याला तिथे हे दिसून येतं. तर त्यामध्ये आपण बघतो की बायोलॉजीचे 7 ते 8 प्रश्न आणि बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून 5 ते 6 प्रश्न असं एक बेसिक आपण डिव्हिजन त्यामध्ये बघू शकतो. ओव्हरऑल आपण जो पेपर सेट केलेला आहे किंवा जे प्रश्न यामध्ये काढलेले होते, त्यामध्ये PYQच्या ज्या थीम्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघाल तर ॲल्गेवर आपण क्वेश्चन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण वॅक्सिन्सवर क्वेश्चन घेतलेला आहे ना, आपण ऑटोमिक स्ट्रक्चरवर प्रश्न घेतलेला आहे. तर जास्त करून जे ऑलरेडी विचारलेले टॉपिक्स आहेत किंवा जे रिपीट होतात त्यावर आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं असं मत आहे की यामध्ये 10 प्रश्न तरी तुमचे बरोबर यायला पाहिजे, कारण की ऑलरेडी ज्या टॉपिक्सवर वारंवार प्रश्न आलेले आहेत त्याच्याशीच रिलेटेड आपण प्रश्न काढलेले आहेत. तर बऱ्यापैकी तुमचा यामध्ये स्कोर यायला पाहिजे होता अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण बघूया, एक एक प्रश्न आपण डिस्कस करूया, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आपल्याला बघता येईल. तर पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, एखाद्या पदार्थाची रोधकता रेजिस्टिव्हिटी खालीलपैकी कशावर अवलंबून असते. आता हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही यामध्ये चूक करू शकता. रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता रेजिस्टन्स म्हणजे काय की इलेक्ट्रिक करंटला कशाप्रमाणे एक अडथळा निर्माण होतो, ऑब्स्टॅकल निर्माण होतो कुठल्याही मटेरियलमध्ये, तर त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणू. आणि रेजिस्टिव्हिटी जी आहे ही कुठल्याही मटेरियलची एक इंट्रिन्सिक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर दोन समजा चॉकलेट घेतलेत आपण, की एक छोटा 5 ग्रामचं चॉकलेट आहे आणि एक 100 ग्रामचं आहे. ठीक आहे. जरी त्यांची जी डायमेन्शन्स आहेत ज्या वेगळ्या आहेत, पण त्यांची स्वीटनेस जर का सेम आहे, म्हणजे त्यांची किती गोड असण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे, त्याला आपण रेजिस्टिव्हिटी सारखं बघूया. म्हणजे कुठलं मटेरियल जे आहे त्याची इंट्रिन्सिक जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जो ॲस्पेक्ट आहे तो आहे रेजिस्टिव्हिटी. ठीक आहे. आणि डायमेन्शन्समुळे जो भाग बदलतो, जसं रेजिस्टन्स बदलतो, लेंथमुळे रेजिस्टन्स बदलतो, एरियामुळे बदलतो, है ना, पण रेजिस्टिव्हिटी ही त्यामुळे बदलत नाही. तर हा प्रश्न थोडासा चांगला होता, तर तुम्हाला हे यायला पाहिजे. तर याच्यामध्ये नेचर ऑफ द सबस्टन्स अँड टेम्परेचर हे 2 घटक आहेत की ज्यांच्यावर डिपेंडंट रेजिस्टिव्हिटी असते किंवा ज्याच्यामुळे रेजिस्टिव्हिटी बदलते. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स हे चारींवर डिपेंडंट आहे. म्हणजे लेंथशी बघाल तुम्ही तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि एरियाशी जर तुम्ही बघाल, ओव्हरऑल एरिया जो असतो त्याच्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया रेजिस्टन्स जे आहे आपलं. ठीक आहे. तर आपण एकदा फरक बघूया त्याचा. ठीक आहे. विद्युत प्रवाहात मार्गातील अडथळा म्हणजे रेजिस्टन्स बद्दल आपण जे बोलतोय, अवलंबून असते लांबी, एरिया, द्रव्य आणि तापमान, म्हणजे सगळ्यांवरच. याचं SI युनिट ओहम आहे, इकडे ओहम मीटर आहे. ठीक आहे. फक्त द्रव्याचे स्वरूप आणि तापमान म्हणजे टेम्परेचर आणि नेचर ऑफ द मटेरियल याच्यावरच रेजिस्टिव्हिटी डिपेंड करते, है ना. आणि रेजिस्टिव्हिटीवरून तुम्ही बघू शकता वेगवेगळे, आपण बघतो की इन्सुलेटर्स आहेत, कंडक्टर्स आहेत, है ना. जसं ग्लास जे आहे हे एक इन्सुलेटर आहे. ठीक आहे. त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती खूप हाय आहे. ठीक आहे. तिथे फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत तितके, त्याच्यामुळे तितका करंट फ्लो होऊ शकत नाही. ठीक आहे. तर रेजिस्टिव्हिटी जी आहे ही एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी आहे, ही इंटरनल प्रॉपर्टी आहे आणि तिचा संबंध हा फक्त तिच्या मटेरियल कुठला आहे त्याच्यावर डिपेंड करते आणि त्या टेम्परेचरशी डिपेंड करते, है ना. कारण की टेम्परेचर बदललं तर आतलं जे ऑटोमिक जे एक तिथलं एक ऑसिलेशन जे चेंज होतं, वेगवेगळ्या ॲटम्सचं जे ऑसिलेशन चेंज होतं त्याच्यानी पण इम्पॅक्ट पडतो, है ना, त्या क्वालिटीवर इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे. तर याचं ओहम मीटर आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला वाटत असेल की जरी आपण बघतोय की रेजिस्टिव्हिटी जी आहे तिचा फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतंय एरिया आहे, लेंथ आहे. ठीक आहे. पण हे असून सुद्धा त्याचा त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाही, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की
लेंथ जशी वाढते तसं रेझिस्टन्स पण वाढतो. तर हे इथे कॅन्सल होतं एकमेकांसोबत. आणि एरिया जसा वाढतो तसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर रेझिस्टन्स कमी होतो. तर ते सुद्धा एकमेकांशी कॅन्सल होतं आणि रेझिस्टिव्हिटी तशीच राहते. तर हा एक इम्पॉर्टंट प्रश्न होता, किंवा तुम्हाला एक म्हणजे तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा कंबाईंड देत असाल तर हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे, किंवा एवढं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. प्लँक्स कॉन्स्टंट. आता आपण एखाद कुठलं तरी युनिट वगैरे विचारतात जनरली, किंवा युनिटवर प्रश्न येत असतात. तर आपण हा प्लँक कॉन्स्टंटचा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर याचं युनिट काय? हे पहिलं याचं आन्सर आहे जूल सेकंड. प्लँक्स कॉन्स्टंट काय दाखवतो? एच जो आहे हा काय दाखवतो? एक फोटॉनची एनर्जी आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीतलं रिलेशन तो आपल्याला सांगतो, प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे, तर त्या फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या रिलेशनशिपमध्ये आपण जेव्हा बघतो, ठीक आहे, एच इक्वल्स टू ई बाय एफ. ठीक आहे, तर एनर्जी जूलमध्ये आहे, एनर्जी आपली जूलमध्ये आहे, आणि फ्रिक्वेन्सी जी आहे आपली तिला पर सेकंडच्या हिशोबाने आपण बघतो, तर 1/s, आणि ते वरती जाऊन काय बनतं? जूल सेकंड. ठीक आहे, तर हा त्याचं युनिट तयार होतं. इतर जे इथे दिलेले आहेत, हे जे आहे टॉर्कचं आहे न्यूटन मीटर. याच्यातून तुम्हाला दिसेल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. याच्यावर ऑलरेडी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवर प्रश्न आहेत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा आहे. ठीक आहे, तर प्लँक्स कॉन्स्टंट जर तुम्हाला माहीत असेल की हे काय आहे, तर तुम्ही इथे अंदाज लावू शकत होता. ठीक आहे, हा तर ऑप्शन गेला असता सरळ सरळ. इकडे थोडासा प्रॉब्लेम आला असता तुम्हाला, जर का स्पेसिफिक हीट तुम्हाला माहीत नसेल तर. हे पण त्याच्याशीच रिलेटेड आहे, हीट कॅपॅसिटीशी. ठीक आहे, तर थोडी जर आयडिया असती तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. हां, एक याची व्हॅल्यू जी आहे प्लँक्स कॉन्स्टंटची, ती व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. आली तर डायरेक्टली विचारले जाऊ शकते. 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता हे काही सांगता येत नाही, फॅक्च्युअल याच्यामध्ये डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं कधीतरी. पुढचा प्रश्न आता लाईटशी रिलेटेड आपला आहे. आता आयची जी ॲनाटॉमी आहे, ॲनाटॉमी ऑफ ह्युमन आय, आणि त्याच्याशी रिलेटेड जे वेगवेगळे ॲनोमलीज आहेत किंवा ते आजार आहेत, म्हणजे आपल्या आयचे जे डिफेक्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यावर पण प्रश्न येतात. तर इथे आपला विचारलेला हा प्रश्न आहे, लॉंग सायटेडनेस दोष दूर करण्यासाठी कॉन्केव लेन्स, कॉन्केव भिंगाचा वापर केला जातो. तर हे स्टेटमेंट काय आहे? तर हे चूक आहे. ठीक आहे, इथे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स हे उलटं केलेलं आहे. ठीक आहे, लॉंग सायटेडनेस म्हणजे कुठलं? हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, हायपरमेट्रोपिया बरा करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला जातो, आणि शॉर्ट सायटेडनेस म्हणजे मायोपिया याच्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट जे आहे की तुमचं एक मिनिमम डिस्टन्स ऑफ विजन जे आहे आपलं, मिनिमम जे डिस्टन्स आहे, मिनिमम डिस्टन्स ऑफ क्लिअर विजन ज्याला म्हणतात, ते 25 सेंटीमीटर असतं. हा असा स्टेटमेंट आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 25 सेंटीमीटरपर्यंत जे मिनिमम डिस्टन्स आहे त्याला सामान्य निरोगी मानवी डोळ्यांसाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर 25 सेंटीमीटर असते. तर हे फॅक्ट आहे, हे माहीत असायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आणि मॅक्झिमम अंतर काय असतं? तर ते इन्फिनिटी आहे. मॅक्झिमम अंतर हे इन्फिनिटी आहे. ठीक आहे, आता हा जो वरचा भाग आहे हा थोडासा म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. याच्यामध्ये आपण बघूया. तर मायोपिया जो आहे, मायोपियामध्ये आपण बघतोय की जी इमेज जी आहे जी रेटिनावर व्हायला पाहिजे होती, म्हणजे इथे रेटिनावर इमेज आपली फोकस व्हायला पाहिजे होती, ती खूप आधी होत आहे. ठीक आहे, ती फार पूर्वीच होत आहे, आणि त्याला करेक्ट करण्यासाठी आपण काय करतो? कॉन्केव्ह मिरर वापरतो, कॉन्केव्ह लेन्स वापरतो. मिरर नाही, कॉन्केव्ह लेन्स आपण वापरतो, आणि आपण ती इमेज जी आहे ती रेटिनावर फोकस करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही इकडे बघा, हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं की रेटिनाच्या मागे, बिहाइंड द रेटिना ती इमेज गेलेली आहे,
आता याच्या मागे हे पण रिझन असू शकतं की तुमचा आयबॉल थोडासा छोटा पडतोय. इकडे पण एक रिझन असू शकते की आयबॉल तुमचा थोडा इलॉंगेटेड आहे. तर याला पण परत इकडे आणण्यासाठी म्हणजे रेटिनावर आणण्यासाठी आपण काय यूज करतो तर कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. ज्याच्याने काय होतं एक कॉन्व्हर्जिंग जे रेज यायला पाहिजे म्हणजे आपल्या आयच्या लेन्समध्ये येण्याच्या आधीच आपण एक तिथे लेन्स तयार करतो, लेन्स लावतो, म्हणजे आपण तिथे कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. ज्याच्याने काय होतं ते त्याचं कॉन्व्हर्जन्स जे आहे रेजचं ते ॲप्रॉप्रिएटली आपल्या रेटिनावर पडतं. ठीक आहे. तर याच्याने आपण लक्षात घेऊ शकतो की कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स जे लेन्स आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने या पर्टिक्युलर डिफेक्ट्समध्ये आपण त्यांना यूज करतो. ठीक आहे. तर हे बेसिक लक्षात ठेवा. लाईटशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न येत असतात. तर हा आपण एक थोडासा कन्सेप्च्युअल म्हणा किंवा एक माहीत असला पाहिजे या टाईपचा प्रश्न आपण यामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अस्टिग्मॅटिझम असेल है ना, प्रिस्बायोपिया असेल, हे सुद्धा डिफेक्ट्स जे आहेत आयचे ते सुद्धा तुम्हाला थोडेसे माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. प्रिस्बायोपियामध्ये काय होतं की वयानुसार आपला जो क्षमता असते डोळ्याची ती थोडीशी वीक होऊन जाते. ठीक आहे. इथे बेसिक हे दिलेलं आहे मायोपियामध्ये काय होतं आणि हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं. ठीक आहे. त्या पद्धतीने आपण कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर लेन्स आपण यूज करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा लुईस ॲसिड आणि लुईस बेस यावर थोडेसे प्रश्न येत असतात. तर आपण पण एक बेसिक प्रश्न याच्याशी रिलेटेड आपण घेतलेला आहे. एक्सप्लोर केलेलीच थीम आहे ही ऑलरेडी. तर हा प्रश्न चुकायला नको होता. ठीक आहे. तर लेविस ॲसिड्स कुठले असतात? जे लोन पेअर एक्सेप्ट करतात. ठीक आहे. जे लोन पेअर एक्सेप्ट करतात ते लेविस ॲसिड आहेत आणि जे लोन पेअर डोनेट करतात ते लेविस बेस आहेत. तर यामध्ये कुठला असा आहे जो लेविस ॲसिड नाही आहे असं विचारलं आहे, म्हणजे लेविस बेस कुठला आहे यापैकी तो आपल्याला ओळखायचा होता. तर याचं उत्तर आहे NH3. ठीक आहे. आता नायट्रोजनशी रिलेटेड जे आपण बघतो NH3 समजा आहे. नायट्रोजनचं जे ऑटोमिक नंबर जो आहे तो 7 आहे. ठीक आहे. तर याला आपण 2 आणि 5 जो आहे 2 आणि 5च्या याच्यात आपण याला शेल्समध्ये याला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर हा जो बाहेरचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत हे किती आहेत आता 5 आहेत. ठीक आहे. या 5 मधील 3 तो इकडे याच्यासोबत हायड्रोजनसोबत बॉन्ड करतोय. ठीक आहे. 3 इथे बॉन्ड होत आहेत. उरलेले 2 जे आहेत हे उरलेले 2 जे आहेत ते तो डोनेट करू शकतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन डोनर आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डोनर आहे. तर डोनर असल्यामुळे तो बेस आहे. ठीक आहे. तुम्ही इकडे AlCl3 BF3 आणि याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला दिसेल की तिकडे एक्सेप्टर ते आहेत, लोन पेअर एक्सेप्टर ते आहेत, म्हणून ते लेविस ॲसिड आहेत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये डायरेक्टली जर तुम्हाला आलं तर हे बघितलेले जे आहेत ते तुम्हाला इमिजिएटली तिथे जर दिसले तर तुम्ही डायरेक्टली त्याला हे करू शकता, म्हणजे जास्त त्याच्या डिटेलमध्ये न जाता सुद्धा तुम्ही हे आन्सर मार्क करू शकले असते. ठीक आहे. तर ठीक आहे. AlCl3 BF3 इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. तर हे काय करतात? एक्सेप्ट करतात. एक्सेप्ट करतात म्हणजे ते ॲसिड झालेत. आणि NH3 जो आहे हा काय करतो? लोन पेअर हा डोनेट करतो. ठीक आहे. म्हणून हा लुईस बेस आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन जोडी स्वीकारणारा आणि देणारा म्हणजे बेस हा जो आहे हा डोनर आहे. एक्झाम्पल्स बघून घ्या. NH3 H2O Cl-OH. ठीक आहे. हे BF3 AlCl3 जे वरती एक्झाम्पलमध्ये होते FeCl3. आता ज्या पदार्थांचा ऑक्टेट अपूर्ण असतो ते ॲसिड म्हणून काम करतात. ज्यांचा ऑक्टेट अपूर्ण असतो ते ऑक्टेट म्हणून काम करतात, ते एक्सेप्ट करतात. ज्यांच्याकडे जास्तीचे मोकळे लोन पेअर असतात ते बेस म्हणून काम करतात. ज्यांच्याकडे जास्तीचे मोकळे पेअर आहेत, लोन पेअर आहेत, ते डोनेट करण्याचं काम करतात, तर ते बेसेस आहेत. सिंपल एक बेसिक आपल्याला एवढं लक्षात ठेवता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न जो आहे रूट नॉट डिसीज.
टोमॅटोमधला रूट नॉट डिसीज आहे किंवा रूट नॉट डिसीज जो हा आहे हा बाकीसुद्धा याच्यात आपल्याला दिसतो. तर टोमॅटोमधला आपण स्पेसिफिकली आता प्लांट डिसीजेसवर वारंवार प्रश्न आहेत. मागच्या वर्षीच एक 24मध्ये आपल्याला तो मॅच द पेअरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांचे पॉझिटिव्ह एजंट्स डायरेक्टली विचारलेले होते. ठीक आहे, तर एक या थीमवर पर्टिक्युलर प्रश्न येण्याचे चान्सेस हे नेहमीच असतात. या वर्षीच्या 2025च्या याच्यामध्ये पण आपण राज्यसेवेमध्ये प्रश्न याच्याशी रिलेटेड बघितला. ठीक आहे, तर हा एक आपण म्हणजे पॉझिटिव्ह एजंट न विचारता आपण हा डिसीज नेमका हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो किंवा याच्या मागचा जो म्हणजे कुठल्या श्रेणीमध्ये मोडतो ते आपण इथे विचारलेलं आहे. पॉझिटिव्ह एजंट आपण डायरेक्टलीच दिलेलं आहे इथे. ठीक आहे, तर काय याचं आन्सर येतं निमॅटोड. ठीक आहे, रूट नॉट डिसीज अशा गाठी तयार होतात, रूटवर अशा गाठी तयार होतात, त्याला रूट नॉट डिसीज असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मुळांवर गाठी तयार होतात. ठीक आहे, झाडाला जमिनीपासून पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा येतो. हा एक निमॅटोड आहे. ठीक आहे, आता बाकी तुम्हाला फंगल वगैरे जे डिसीजेस आहेत, वेगवेगळे डिसीजेस जे आहेत, रस्ट ऑफ व्हीट याचे फंगलमध्ये येतात हे सगळे. ब्लाइट ऑफ पोटॅटो, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट मागच्याच वर्षी त्या याच्यामध्ये होतं. रेड रॉट ऑफ शुगर केन. ठीक आहे, मग बॅक्टेरियलमध्ये वेगवेगळे सिट्रस कँकर 2025चा राज्यसेवेचा हा विचारलेला, झॅन्थोमोनास सेट्री यामुळे होणारा. ठीक आहे, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस, झॅन्थोमोनास ओरिझी याच्यामुळे होणारा. ठीक आहे, क्राउन गॉल, ॲग्रोबॅक्टेरियम टुमिफॅशन्स यांच्यामुळे होणारा हा बॅक्टेरियल. ठीक आहे, तर हे मेजॉरिटी ऑफ द फंगल तुम्हाला माहीत पाहिजे, हे कमी आहेत. 2024चा जो पेपर मी ॲनालाइज केलेला आहे याच चॅनलवर यूट्यूबवर मी ॲनालाइज केलेला आहे, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये अजून खूप जास्त याच्यात घेतलेले आहेत. आणि अजून आपला 2-3 दिवसात आपण एक फुल रिव्हिजनचा प्लॅन आपला आहे, ज्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री जे आपण प्रॉपर रिव्हिजन घेणार आहोत त्यातसुद्धा मी अजून एक्स्ट्रा यामधले तुम्हाला हे देणार आहे, म्हणजे ज्यामध्ये वेगवेगळे डिसीजेस आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याची बेसिकली आपण एक आपण त्याचा हेच बघू, रिव्हिजनच करूया, काहीतरी करून ते प्रॉपर लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे, सॉरी, व्हायरल डिसीजेस आहेत. मग टोबॅको मोसॅक डिसीज असेल, बंची टॉप ऑफ बनाना असेल, पपाया रिंग स्पॉट व्हायरस असेल. ठीक आहे, आणि निमॅटोडमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं रूट नॉट डिसीज, सिस्ट निमॅटोड एक आहे. ठीक आहे, तर ही थीम बिलकुल तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका, कारण की हा हातातला मार्क आहे. जर का तुम्हाला तो प्लांट डिसीजवरचा आलेला प्रश्न जर तुम्ही वेळेवर मार्क करू नाही शकले तर तुम्हाला ते एक फार मोठं नुकसान तिथे होऊ शकतं, कारण की बेसिकली सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत असतात. पुढचा प्रश्न बघा. आता जितके आपले क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आहे याच्यावर मागच्या वर्षीच मॅमल्सवर प्रश्न आला होता है ना, आणि मॉलुस्क असेल किंवा इतरही जे आपले फायलम आहेत त्यांच्याशी रिलेटेड, पायसेसशी रिलेटेड प्रश्न आलेला आहे. तर या थीमवर पण वारंवार प्रश्न येत असतात, तर आपण त्याच्याशी रिलेटेड एक थोडा वेगळा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. तर तुम्ही बघाल तर आपण इथे आपले वर्ग दिलेले आहेत, संघ वर्ग दिलेले आहेत. त्यामध्ये आपण बघा आर्थ्रोपोडा आहे, सगळ्यात लार्जेस्ट फायलम ज्याला म्हणतो आपण, ॲनिलिडा आहे, मॉलुस्का आहे आणि ॲम्फिबिया आहे म्हणजे वर्टिब्रेट्समध्ये. त्यानंतर आपण काय बघूया की त्यांचा आपला जो एक्सक्रिटरी जो ऑर्गन आहे, एक्सक्रिटरी ऑर्गन जो आहे तो कुठला आहे याच्याशी रिलेटेड आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. तर आर्थ्रोपोडा जो आहे तो मॅल्पिजियन ट्युब्यूल त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्यानंतर ॲनिलिडशी रिलेटेड नेफ्रिडिया आहे. ठीक आहे, मॉलुस्कचं मेटानेफ्रिडिया आहे आणि ॲम्फिबियाचं किडनीज आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याच्या जोड्या लागतात. तर एक वेगळा प्रश्न आपण इथे ट्राय केला किंवा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तुम्हाला माहीत पाहिजे की त्याचं एक्सक्रिटरी नेमकं ऑर्गन कोणतं आहे. ठीक आहे, आता वेगवेगळे इथले आपण बघतोय की प्रोटोझोआमध्ये काय आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनच असते एक्सक्रिटरी ऑर्गन. ठीक आहे, अमिबा वगैरेमध्ये. प्लॅटी हेल्मिन्थिसमध्ये फ्लेम सेल्स असतात. ठीक आहे, प्लॅनेरिया वगैरे त्याचं एक्झाम्पल आहे. ॲनिलिडीसमध्ये काय आहे, नेफ्रिडिया आपण आत्ता बघितलं. ठीक आहे, त्यामध्ये अर्थवर्म वगैरे त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. आर्थ्रोपोडामध्ये मॅल्पिजियन ट्युब्यूल्स. ठीक आहे, झुरळ असेल, कॉक्रोच असेल. त्यानंतर मॉलुस्कामध्ये मेटानेफ्रिडिया आहे, स्नेल वगैरे. त्यानंतर वर्टिब्रेटामध्ये
किडनीज आहे. ठीक आहे, त्यामध्ये मेल आपण ह्युमन बिंग्स वगैरे आपण त्यामध्ये येतो, पक्षी वगैरे आपण त्यामध्ये येतो. ठीक आहे, तर हा एक बेसिक प्रश्न होता. जर 1-2 जरी माहीत असले तर ती जोडी तिथे लागत होती. आणि जनरली प्रश्न तसे येतात जिथे तुम्हाला 1-2 जरी माहीत असेल तर जोडी डायरेक्टली जुळून जाते, जोड्या जुळून जातात तिथे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हां, आता हा ॲल्गेशी रिलेटेड प्रश्न आहे. आता ॲल्गेशी रिलेटेड पण 2024 मध्ये एक त्या जोड्या विचारल्या होत्या. म्हणजे त्यांचं एकमेकांशी हे विचारलेलं होतं, एक्झाम्पल्स विचारलेले होते. वेगवेगळ्या ग्रीन ॲल्गी, ब्राऊन ॲल्गी या सगळ्यांचे एक्झाम्पल्स विचारलेले होते. तर आपण इथे थोडा वेगळा प्रश्न त्याच याच्याशी रिलेटेड घेतलेला आहे. तर डायटम्स जे आहेत, डायटम्स हे एकपेशीय शैवाळांचा एक प्रमुख गट आहे. त्याचे वर्गीकरण कोणत्या गटात केले जाते, कोणत्या गटात त्याला आपण बघतो, त्याचा आन्सर आहे बॅसिलिरिओफायसी. सॉरी, बॅसिलिरिओफायसीमध्ये आपण त्यांना डायटम्सला बघतो. ठीक आहे, डायटम्सची सिलिकाची सेलवॉल असते यांची. ठीक आहे, आणि बाकी जे आपले आहेत, तुम्हाला झॅन्थोफायसी असेल, क्लोरोफायसी असेल, यांचं जे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन आहे. आता डायटम्स जे आहेत हे एकपेशीय. ठीक आहे, नंतर बॅसिलिरिओफायसीमध्ये आपण त्याला बघतो, तोच आपल्याला विचारलेला आहे, सोन्यासारख्या पिवळ्या रंगद्रव्यामुळे. ठीक आहे, सिलिकाचे बनलेले त्यांचे सेलवॉल आहे. महत्त्वाचं आहे, सिलिकाची सेलवॉल बनलेली आहे ती कुणाची आहे, बॅसिलिरिओफायसीमध्ये डायटम्सची आहे. ठीक आहे, पुढे बघता येईल तर क्लोरोफायसी आहे, ग्रीन हिरवे शेवाळ. ठीक आहे, त्यांचे क्लोरोफिल ए आणि बी त्यामध्ये असतं. झॅन्थोफायसी तुम्हाला माहिती आहे, येल्लो, प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळतात. डिनोफायसी जे आहेत, ठीक आहे, 2 फ्लॅजेला असतात. डिनोफायसिसमध्ये आपल्याला फ्लॅजेला दिसून येतात. ठीक आहे, आणि याचं एक बेसिक जे आहे की फूड कोणत्या सेन्समध्ये स्टोअर करतात, स्टार्चमध्ये करतात, वेगवेगळ्या याच्यामध्ये फूड स्टोअर करण्याची जी त्यांची कॅपॅसिटी आहे वेगवेगळ्या ॲल्गेची, याचं सगळं बेसिक आपण 2024चा पेपर जिथे डिस्कस केला आहे तिथे सुद्धा हे मी याच्यावर खूप डिटेलमध्ये बोललेलो आहे. आणि तुम्हाला पण हे फारच याच्यामध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे, आता नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते कुठला वर्ग असतो, त्याच्यामध्ये कुठल्या वर्गातले असे ॲल्गे असतात जे नायट्रोजन फिक्सेशन करतात, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ना. तो मिक्झोफायसी त्याच्यामध्ये येतात, ब्लू ग्रीन ॲल्गे जे आहे, मिक्झोफायसीमध्ये ते येतं. ठीक आहे, तो सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, तर ॲल्गेमध्ये नवीन काहीतरी येण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे हा आपण डायटम्स हे कशामध्ये येतात हा आपण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा वॅक्सिन्सवर पण कंटिन्युअसली प्रश्न येत राहतात. ही BCG वॅक्सिन इंट्राडर्मली दिली जाते वगैरे, म्हणजे कशी दिली जाते त्याबद्दल, कोणती वॅक्सिन इंट्राडर्मली दिली जाते हा विचारलेला प्रश्न आहे. पूर्वी पण स्मॉलपॉक्स वगैरेचा हे कोणी लावला वॅक्सिनचा, ते सुद्धा विचारलेलं आहे. तर वॅक्सिनशी रिलेटेड प्रश्न होते, त्याच्यामुळे हाच आपण एक आलेल्या गोष्टींपैकीच एक प्रश्न कन्वर्ट करून आपण विचारलेला आहे, कारण की याच्यात थोडंसं तुमचं नॉलेज टेस्ट केल्या गेलेलं आहे वॅक्सिनशी रिलेटेड, कारण की रिकरंट थीम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येईल, BCG तर तुम्हाला माहीतच होतं. ठीक आहे, BCG तुम्हाला माहीत होतं की जन्माच्या वेळी दिली जाते. पण दुसरे जे ऑप्शन आहेत, आपल्याला पूर्ण गट निवडायचा आहे ज्याच्यामध्ये 3-3 आपण ऑप्शन टाकलेले आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्ही यात ऑप्शनहून तुम्हाला थोडंसं अंदाज लावता आला पाहिजे होता. ठीक आहे, BCG, हेपॅटायटिस B आणि ओरल पोलिओ व्हायरस आहे ना, त्याची जी पहिला जो डोज आहे तो आपण जन्माच्या वेळी देतो. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 2, BCG, हेपॅटायटिस B अँड OPV 0. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मिझल्स वगैरे माहिती आहे तुम्हाला, 9व्या महिन्यात वगैरे देतात. जॅपनीज एन्सेफेलायटिसचे 2 डोज, म्हणजे जे एंडेमिक रिजन्स आहेत तिथे 2 डोस दिले जातात तिथल्या बालकांना. तिथे आपण बघतो की 9व्या महिन्यात आणि 16 ते 24 महिन्यामध्ये, म्हणजे दुसरा डोस, असं जॅपनीज एन्सेफेलायटिसचं आहे. ठीक आहे, टिटॅनसचे वेगवेगळे डोस आहेत. ठीक आहे, टिटॅनसचे वेगवेगळे डोस आहेत, 2रा महिना, 4था महिना, आणि त्यानुसार पुढे बूस्टर डोस पण आहेत. ठीक आहे, तर हा प्रश्न थोडासा तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही यावर करू शकत होते. आता जॅपनीज एन्सेफेलायटिस इमिजिएटली तर देणार नाही, तर थोडं यामध्ये तुम्ही हे लावायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर थोडंसं एलिमिनेट करून हा प्रश्न
यायला पाहिजे होता किंवा तुम्हाला डायरेक्टलीच हे माहीत असायला पाहिजे. एलिमिनेशन वगैरे ते ठोकताळे ते जे अप्रोच आहेत ते बेसिकली तुमचं नॉलेज चांगलं असलं तरच ते अप्रोच आपोआप तुम्हाला कामी येतो. तुम्ही काही माहीत नसताना तो अप्रोच करू शकत नाही. ठीक आहे. वेन यू हॅव नॉलेज नॅचरली इट गिव्ज यू द हिंट. तुम्हाला ते हिंट स्वतःच देतं. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया किंवा याच्यामध्ये थोडी जी डिटेल आहे ती आता आपण बघितलीच. समजा ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे ट्युबरक्युलोसिससाठी आपण देतो BCG वॅक्सिन. ठीक आहे. पोलिओबद्दल तुम्हाला माहिती आहे, हेपॅटायटिस B. ठीक आहे. 24 तासाच्या आत म्हणजे ते जन्मानंतर. त्यानंतर DPT आहे आपलं. ठीक आहे. 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्यात. आणि मिसल्स 9व्या महिन्यात. ठीक आहे. तर सांगता येत नाही, या गोष्टीवर सुद्धा प्रश्न येण्याचा चान्स आहे किंवा वॅक्सिनशी रिलेटेड इतर जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्ही वाचून घेतलेली पाहिजे. इमॅच्युअर यंग वन्स. आता मॅमल्सवर मागच्या वेळेस प्रश्न आला होता, त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की सम मॅमल्स ले एग्स वगैरे, ते एक स्टेटमेंट त्यामध्ये होतं. आता मॅमल्सचं जे एक रिप्रोडक्शनच्या सेन्समध्ये जर आपण डिव्हिजन केलं तर त्याचे 3 वेगवेगळे गट पडतात. प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि यूथेरिया. ठीक आहे. सॉरी. तर यामध्ये इथे विचारलं आहे की इमॅच्युअर यंग वन्सला कोण जन्म देतो. आता यामध्ये तुम्हाला कांगारूबद्दल तर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. कांगारूजबद्दल तुम्हाला माहिती असेल. टोड जर का तुम्हाला माहिती असेल की हे ॲम्फिबियन आहे किंवा फ्रॉकच्या याच्याशी रिलेटेड आहे तर तुम्ही याला काटू शकता. ठीक आहे. प्लॅटिपस आणि एकिडना हे फार इम्पॉर्टंट आहेत. हे जर का तुम्हाला माहीत असते तर याला पण तुम्ही कापू शकता. ठीक आहे. चिंपॅन्झीज तुम्हाला माहिती आहे, प्लॅसेंटल आहेत, प्लॅसेंटल मॅमल्स आहे, यालाही तुम्ही कापू शकता. तर ओव्हरऑल याचा आन्सर कांगारूज, कोआलाज आणि वोम्बॅट. ठीक आहे. आपण बघूया त्याचं एक. आता प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि यूथेरिया. रिप्रोडक्शनच्या कॉन्टेक्स्टमध्ये मॅमल्सचं डिव्हिजन या पद्धतीने झालेलं आहे. आता प्रोटोथेरिया म्हणजे कोणते? अंडी घालणारे प्राणी, म्हणजे आपले सस्तन प्राणी जे अंडी घालणारे, एग लेइंग जे आहेत ते मी आता तुम्हाला सांगितलं, प्लॅटिपस आणि एकिडना. हे नावं तुम्हाला माहीतच पाहिजेत कारण की एक्सेप्शन आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा मेटाथेरिया. याच्यामध्ये अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात, म्हणजे कांगारूज वगैरे जे आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, किंवा वोम्बॅट वगैरे कांगारू, हे 3-4 नावं तुम्हाला याच्याशी रिलेटेड माहितीच पाहिजे. ठीक आहे. आणि पिशवीत वाढवतात. कांगारू तुम्ही बघितलेला असेल. त्यानंतर यूथेरिया पूर्ण विकसित पिल्लांना जन्म देतात. प्लॅसेंटल जे मॅमल्स आहेत, म्हणजे मानव आहे त्यामध्ये, हत्ती येतील, चिंपॅन्झी, हे सगळे प्लॅसेंटल मॅमल्स आहेत. ठीक आहे. तर हे त्याचं एक रिप्रोडक्शनच्या सेन्सवरचं आपण हे बघितलं, म्हणजे त्याचं एक वर्गीकरण आपण यामध्ये बघितलं आणि त्याच्याशीच रिलेटेड तो प्रश्न आपण टाकलेला होता. ठीक आहे. तर मॅमल्सशी रिलेटेड जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यात म्हणजे मागच्याच वर्षी आलेला प्रश्न आहे आणि मॅमल्सला डिटेलमध्ये स्टडी करणं तुमचं काम आहे. आणि इतरही जितकेही फायलम आहेत त्याचं एकेकाचं डिस्क्रिप्शन आपण डिटेलमध्ये तुमचं एक पार्ट असलेलं पाहिजे. म्हणजे त्याचे हार्टचे चेंबर्स किती आहेत, कोणत्या याच्यामध्ये किती आहेत, है ना, ॲम्फिबियन्समध्ये किती, रेप्टाईल्समध्ये किती, ॲव्हेजमध्ये किती, मॅमल्समध्ये किती, त्याच्यावर 2 प्रश्न त्यांनी मागच्या वेळेस त्याच्यावरच फिरवली होती. ठीक आहे. आपण एक घेऊ, रिव्हिजनचं सेशन आपल्याला घ्यायचं आहे. आज आपल्याला फक्त या प्रश्नाशी संदर्भात डिस्कशन करायचं आहे म्हणून आपण इथे या टॉपिकशीच रिलेटेड बोलतो आहोत. ठीक आहे. ओव्हरऑल आपल्याला रिव्हिजन घ्यायचं आहे तेव्हा आपण सगळे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याचं रिव्हिजन आपण घेणार आहोत. ठीक आहे. पुढे बघा. हां, कक्षांमध्ये किंवा कवचांमध्ये, ऑर्बिट्स और शेल्स, ठीक आहे, यांचं डिस्ट्रीब्युशन प्रामुख्याने कोणत्या अणु मॉडेलद्वारे अभ्यासले जाते? ठीक आहे. तर बोहरचे अणु मॉडेल. ठीक आहे. बोहर यांचे जे मॉडेल आहे, ऑटोमिक मॉडेल आहे, त्याच्याने आपण ऑर्बिट्स आणि शेल्समध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉन्सचं ते आपण याच्यानी स्टडी करतो. कारण की रुदरफोर्डचं जे एक मॉडेल होतं त्याच्यामध्ये जरी त्यांनी न्यूक्लियस वगैरे बद्दल जे सांगितलं, पण त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे वेगवेगळ्या शेल्समध्ये, जे आता आपल्याला माहिती आहे ना, KLMN है ना, वेगवेगळ्या शेल्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं स्टडी करण्याचा जो एक आपला बेसिस आहे, त्याचं मॉडेल कुठलं आहे तर ते आहे बोहरचं ऑटोमिक मॉडेल आहे. ठीक आहे. तर KLMNच्या याच्यामध्ये आपण त्याला बघतो.
अशी नावे त्याला देण्यात आलेली आणि वेगवेगळे एनर्जी लेवल्स आहेत. ठीक आहे. नील बोर यांनी 1913 मध्ये मांडले की इलेक्ट्रॉन केंद्राभोवती ठराविक वर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. इलेक्ट्रॉन्स तिथे त्या पद्धतीने फिरतात. या कक्षांना एनर्जी लेवल्स किंवा शेल्स असे म्हणतात है ना. एनर्जी लेवल्स किंवा शेल्स त्यांना असं म्हणण्यात येतं. आणि ज्या पद्धतीने ते एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये जातात किंवा वरतून खाली जातात किंवा खालून वरती जातात, त्या पद्धतीने त्यांची एनर्जी ॲब्झॉर्ब होते किंवा ती एमिट होते. आणि हे सगळं जे ऑर्बिटलच्या सेन्समध्ये जे आपल्याला स्टडी करायचं आहे की के शेलमध्ये 2 आहे, एलमध्ये 8 आहे, एममध्ये 18 आहे, हे जे बेसिक्स आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे 2n⁻², म्हणजे 2n² जो फॉर्म्युला आहे, म्हणजे एन काय इथे की कितव्या नंबरचा शेल आहे. हे आपण कशाच्या बेसिसवर स्टडी करतो, हे आपण बोर्सच्या ऑटोमिक मॉडेलच्या बेसिसवर स्टडी करतो. ऑलरेडी याच पर्टिक्युलर थीमवर प्रश्न आलेला आहे. तर तुम्हाला ते सगळे मॉडेल्स एकदम बेसिक जे आहे त्याचं ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. किंवा शोध कोणी लावले, न्यूक्लियसचा शोध असेल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचा शोध, याचे बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर ती थीम एक्सप्लोर करण्यासाठीच हा प्रश्न टाकलेला होता. आता ॲलॉईज जो आहे, मिश्र धातूचा जो एक थीम आहे, याच्यावर पण वारंवार प्रश्न आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर याच्यात पण फ्रिक्वेंटली प्रश्न विचारलेले आहेत. तर इथे आपण काय विचारले, त्यांचा घटक धातूंशी अयोग्यरित्या जुळलेला आहे, अयोग्यरित्या विचारले आहे. म्हणजे ॲलॉय आणि त्याचे घटक. आता स्टेनलेस स्टील, आयर्न, क्रोमियम, निकेल, कार्बन बरोबर आहे. निक्रोम, निकेल, क्रोमियम आणि आयर्न हे पण बरोबर आहे. अमॅल्गम, मर्क्युरी प्लस सिल्वर है ना, डेंटल याच्यामध्ये यूज होतं, फिलिंग्समध्ये वगैरे. निक्रोम आपल्या हिटिंगच्याशी रिलेटेड जे अप्लायन्सेस आहेत तिथे निक्रोम यूज होतं. तर ते पण एक ॲलॉय आहे महत्त्वाचं. जर्मन सिल्वर जे आहे, याच्यावर ऑलरेडी एकदा प्रश्न जर्मन सिल्वरवर आलेला आहे. आता इथे आपला हेतू काय होता की तुमचं 4च वेगवेगळे टेस्ट करायचे की त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स तुम्हाला माहिती आहे का. विचारायला तुम्हाला एकच विचारला जाऊ शकतो, पण इथे 4 जर जेव्हा तुम्ही कराल तर तुमच्या लक्षात हे राहून जातील. ठीक आहे. सॉरी. तर इथे हा चुकीचा आहे, जर्मन सिल्वर हा चुकीचा आहे. कारण की याच्यामध्ये काय येतं, टीन येत नाही. कॉपर, झिंक आणि निकेल येतं. ठीक आहे. कॉपर, झिंक आणि निकेल यामध्ये येतं. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जरी जर्मन सिल्वर आहे पण यामध्ये सिल्वर नाही आहे है ना. याच्यामध्ये सिल्वर नाही आहे. जर्मन सिल्वर नावालाच ते तसं आहे, त्याच्यामध्ये सिल्वर नाही आहे. ठीक आहे. निकेल असतो, टीन नसतो. ठीक आहे. स्टेनलेस स्टील, ठीक आहे, याच्यामध्ये हे सगळे असतात. आणि निक्रोमबद्दल मी बोललो, अमॅल्गमबद्दल पण तुम्हाला सांगितलं. आणि काही जे आहेत आपल्याकडे अजून ते पण बघून घेऊया. ब्रास, ठीक आहे, Cu+Zn. ब्रॉन्झवर आलेला आहे प्रश्न. ठीक आहे. Cu+Sn. जर्मन सिल्वर आत्ता बघितलं. स्टेनलेस स्टील ते पण बघितलं. गन मेटल, ठीक आहे, Cu+Sn+Zn. ठीक आहे. ड्युरॅल्युमिन वगैरे जे एअरक्राफ्ट वगैरेमध्ये यूज करतात, असे पण विविध आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. हा पण थीम आलेलाच आहे 2023-24च्याच पेपरांमध्ये. याच्यावर प्रश्न आलेले आहेत, ॲलॉईजवर प्रश्न आलेत, पहिले पण आलेत आणि रिसंटमध्ये पण आलेले आहेत. त्यामुळे आपण हा अशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केला आहे. ठीक आहे. प्लॅन्ट हार्मोन, आता यावर पण प्रश्न येत राहतात. तर हा क्वेश्चन माहिती नाही, मला वाटतं की थोडासा ज्याला माहिती नाही त्याच्यासाठी थोडा कठीण पण असू शकतो, पण थोडं बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. तर काय आहे इथे, पुढीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक म्हणजे प्लॅन्ट हार्मोन सर्वप्रथम ॲस्कोमायसिटीज बुरशीपासून म्हणजे फंगसपासून आयसोलेट करण्यात आले. ठीक आहे. तर हे थोडंसं त्या प्लॅन्ट हार्मोनचं जे बेसिक्स आपल्याला माहिती आहे ते तर माहीतच पाहिजे, पण थोडं त्याच्याशी रिलेटेड काही फॅक्ट पण विचारल्या जाऊ शकतो. आता यावर पण प्रश्न कंटिन्युअसली येत राहतात. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे जिबर्लिन. ठीक आहे. जॅपनीज एक आहेत सायंटिस्ट, त्यांनी हा शोध लावला. म्हणजे त्यांचं दुसऱ्या राईसच्या पिकावरील फुलिश सिडलिंग हा डिसीज आहे,
याचं ते रिसर्च करत होते. त्याचं रिसर्च करत असताना त्यांना जिबर्लिनचा त्यांनी शोध लावला. त्याचं नाव काय आहे? कुरोसावा, आयकी कुरोसावा यांनी तो शोध लावला. ठीक आहे. तो ॲस्कोमायसिटीस फंगसमध्ये त्यांना ते सापडले. ठीक आहे. त्याचं बेसिक रोल काय आहे? प्रामुख्याने खोडाची लांबी वाढवण्यासाठी, स्टेम इलॉंगेशन है ना, आणि सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी याचा वापर होतो आणि सीड जर्मिनेशनला एनकरेज करतात. ठीक आहे. इट एनकरेजेस सीड जर्मिनेशन. ठीक आहे. जिबर्लिन्स. त्यानंतर बाकी जे आहेत आपले त्यांच्याबद्दल थोडं बेसिक लगेच बघून घेऊया. ठीक आहे. ऑक्झिन, ठीक आहे, इंडोलॅसिटिक ॲसिड वगैरे 2,4-D हे त्याचे फेमस एक्झाम्पल आहेत. सेल एनलार्जमेंटमध्ये काम आहे, शेंड्याची वाढ करण्यासाठी जबाबदार. जिबर्लिनबद्दल आपण आत्ता बघितलं. ठीक आहे. सायटोकायनिन्स, सेल डिव्हिजन. ठीक आहे. ग्रोथ इनिबिटर कोणता आहे? तर ॲब्सिसिक ॲसिड आहे. ग्रोथ इनिबिटर इज ॲब्सिसिक ॲसिड. कुठला असा हार्मोन आहे जो एकमेव गॅशियस हार्मोन आहे? तो आहे इथिलीन, आणि तो फ्रूट रायपनिंगमध्ये त्याचं काम आपल्याला पडतं. याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. विचारलेला आहे इनफॅक्ट. आणि अजून काय विचारता येईल? हां, स्ट्रेस हार्मोन यापैकी कुठला आहे? तर ॲब्सिसिक ॲसिड आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रेस हार्मोन. स्ट्रेस हार्मोन ॲब्सिसिक ॲसिडला म्हणतात. म्हणजे जर जास्त ड्रॉट वगैरे आला, म्हणजे पाणी वगैरे नसलं, डेझर्ट कंडिशन आहे, अशा कंडिशनमध्ये ॲब्सिसिक ॲसिड महत्त्वाचं आहे, कारण ते स्ट्रेस हार्मोन आहे. ठीक आहे. तर याची बेसिक्स तुम्हाला एक माहीत पाहिजे की कोणत्या पर्टिक्युलर हार्मोनचा काय रोल आहे, त्याचं फंक्शन काय आहे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आणि ती ऑलरेडी ही आलेली थीम आहे. हा प्रश्न जरी थोडा कठीण असला, पण थोडंसं जी थीम आलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं एक लेअर थोडंसं डीप जाऊन थोडंसं तुमचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही केलेलं पाहिजे. ठीक आहे. विटॅमिन्सवर पण पूर्वी प्रश्न आलेले आहेत, तर आपण हा फार इझी प्रश्न इथे विचारलेला आहे की वेगवेगळे जे जीवनसत्व आहेत, विटॅमिन्स आहेत, आणि त्याच्याशी डिफिशियन्सीमुळे होणारे रोग, त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग. तर इथे आपल्याला दिसतोय व्हिटॅमिन ए जो आहे, नाईट ब्लाइंडनेस, हा माहीतच असायला पाहिजे. B3 पेलाग्रा. ठीक आहे. व्हिटॅमिन डी रिकेट्स, आणि B12 मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. ठीक आहे. तर विटॅमिन्सबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की फार गरजेचे असतात आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. कमी प्रमाणात ते आपल्याला रिक्वायर्ड असतात बॉडीमध्ये, पण फार ते महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये पण आपण बघतो की फॅट सोल्युबल वेगळे आणि वॉटर सोल्युबल वेगळे असतात. विटॅमिन ए, डी, ई, के हे फॅट सोल्युबल आहेत. ठीक आहे. आणि विटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल आहेत. ठीक आहे. हे वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे हे एक्सक्रिटरी सिस्टम थ्रू शरीरातून बाहेर जातात. विटॅमिन बी ग्रुप जो आहे पूर्ण, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुप आणि विटॅमिन सी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघाल की विटॅमिन ई जे आहे, टोकोफेरॉल, तर ते ॲज अन अँटीऑक्सिडंट त्याचा वापर होतो फ्री रॅडिकल्स वगैरे ब्रेक करण्यासाठी. तर त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन इज यूज ॲज अ अँटीऑक्सिडंट, असा डायरेक्टली प्रश्न तिथे विचारलेला आहे. तर ADEK आणि BC आणि यांच्याशी रिलेटेड जे त्यांच्या डिफिशियन्सीज आहेत, ह्या आपल्याला थोड्याफार प्रमाणात, म्हणजे त्यांचे बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकदमच तुम्ही याच्यात ब्लंडर करू शकत नाही. ठीक आहे. आता बी कॉम्प्लेक्स जो ग्रुप आहे पूर्ण, आणि बी आणि सी ज्याला आपण वॉटर सोल्युबल म्हटलो, आणि सगळेच ते आपल्या वॉटर सोल्युबल असल्यामुळे आपल्या बॉडीतून निघून जातात. पण एक असा आहे त्यापैकी जो वॉटर सोल्युबल असून सुद्धा बॉडीमध्ये काही काळासाठी स्टोर्ड राहतो, लिव्हरमध्ये स्पेसिफिकली. तर तो कुठला आहे? तो आहे विटॅमिन B12 है ना. हा बॉडीमध्ये असतोच. ठीक आहे. महत्त्वाचा विटॅमिन आहे. ठीक आहे. तर इथे दिलेत आपण विटॅमिन एला रेटिनॉल. ठीक आहे. रात आंधळेपणा डेफिशियन्सीमुळे, B1मुळे, B1ला आपण थायमिन म्हणतो, बेरी. B3 आत्ता बघितलं, B12 बघितलं. विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड, स्कर्वी त्याच्यामुळे होतो. विटॅमिन डी आत्ता बघितलं, विटॅमिन ई, टोकोफेरॉल. ठीक आहे. इन्फर्टिलिटी. विटॅमिन के ब्लड क्लॉटिंगसाठी खूप महत्त्वाचा हा विटॅमिन आहे. विटॅमिन के जो आहे ब्लड क्लॉटिंगसाठी कामाचा आहे. ठीक आहे. तर हे विटॅमिनशी रिलेटेड बेसिक तुम्हाला माहीत असायला पाहिजे. विटॅमिनशी रिलेटेड प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो.
सॉरी. नेक्स्ट प्रश्न. आता हेल्थ अँड डिसीजवर पण प्रश्न येतो की वेगवेगळ्या डिसीजशी रिलेटेड त्यांचा पॉझिटिव्ह एजंट असेल किंवा कुठल्या याच्याशी रिलेटेड कोणता डिसीज आहे, कोणत्या एजंटशी रिलेटेड कोणता डिसीज आहे ते सुद्धा विचारलं जातं. तर हा पण विचारलेला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता रोग बॅक्टेरियाने होणारा नाही. बॅक्टेरियाने होणारा नाही म्हणजे तुम्हाला बॅक्टेरियल डिसीजेस माहिती पाहिजेत किंवा इतर जे व्हायरल डिसीजेस आहेत, जे प्रॉमिनंट व्हायरल डिसीजेस आहेत किंवा फंगल डिसीज आहेत, याचे नावं तुम्हाला माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही असा प्रश्न डील करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे अँथ्रॅक्स असेल, ठीक आहे, वुपिंग कफवर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, सिफिलिस आहे, हे सगळे बॅक्टेरियल डिसीजेस आहे. आणि मिझल्स जो आहे गोवर, हा व्हायरल आहे, हा व्हायरल डिसीज आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येतं, हे मिझल्स येतं. ठीक आहे. मिझल्स हा व्हायरसमुळे होतो, विषाणूंमुळे होतो. ठीक आहे. अँथ्रॅक्स जो आहे बॅसिलस अँथ्रॅसिस, ठीक आहे. त्यानंतर वुपिंग कफ, बोर्डेटेला पेर्टुसिस याचा एजंट आहे हा बॅक्टेरियम. त्यानंतर सिफिलिस, ट्रेपेनोमा पॅलिडम, ठीक आहे, ट्रेपेनोमा पॅलिडम हे सिफिलिसचं आहे. सिफिलिसचा एजंट हा आहे, बॅक्टेरियल एजंट जो आहे सिफिलिसचा तो ट्रेपेनोमा पॅलिडम आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळे अजून आपण बेसिक जे आहेत ते बघून घेऊया. बॅक्टेरियामध्ये कुठले कुठले येतात मग, टीबी आहे तुमचं, टायफॉईड आहे, कॉलेरा आहे, अँथ्रॅक्स आहे, सिफिलिस आत्ता बघितलं, डांग्या खोकला जो आहे, वोपिंग कफ, टिटॅनस. त्यानंतर व्हायरलमध्ये मिझल्स आहे, पोलिओ आहे, एड्स आहे, चिकन पॉक्स आहे, ठीक आहे, कावीळ आहे. प्रोटोझोआनमध्ये कुठले येतात मग, मलेरिया, अमिबियासिस, एलिफेंटियासिस, ठीक आहे, हे सगळे प्रोटोझोआन डिसीजेस आहेत. ठीक आहे. यांचे एजंट पण माहीत पाहिजे तुम्हाला, यांचे पर्टिक्युलर यांचे महत्त्वाचे एजंट तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. आता एखाद न्यूमरिकल वगैरे आपण त्यामध्ये आपल्याला दिसतो, परीक्षेमध्ये एखाद न्यूमरिकल वगैरे येतो, तर आपण हा इथे इझी एक न्यूमरिकल आपण विचारलेला होता. यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तिची फ्रिक्वेन्सी शोधायची आहे आणि टाईम पिरियड दिलेला आहे 0.05 सेकंड हा टाईम पिरियड दिलेला आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. तर फार इझी हा प्रश्न आपल्याला दिसतो. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, 1/t. फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू 1 टाईम पिरियड म्हणजे टी. ठीक आहे. इथे काय आपलं 1/0.05. तर याचं काय होतं, हे दोन इकडे आहेत तर याला आपण 100 करू शकतो आणि याला 5 ठेवू शकतो. याचा आन्सर येतो 20. ठीक आहे. 20 हर्ट्स. सिंपल बेसिक फॉर्म्युल्याहून हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असे प्रश्न तोंडीच तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे, एवढं लिहायची वगैरे गरज नको, कारण एका तासात 100 प्रश्न येतात, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. त्यात जर का कुठला प्रश्न तुम्हाला दिसतोय की हा डायरेक्ट मी विदाऊट पेन घेता सरळ सरळ सॉल्व्ह करू शकतो, तर तो सॉल्व्ह करता आपल्याला आला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले जे टोटल प्रश्न होते हे आपण बघितले. तर आपण ज्या प्रायमरी थीम्स आहेत, मागच्या 5 वर्षातले जे प्रश्न आलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या थीम्स आहेत, त्याला आपण इथे फोकस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरच तुम्हाला टेस्ट केलं. आपण काही असं खूपच काही वेगळं वगैरे काही विचारलेलं नाही आहे. तर यात जर का तुमचा स्कोअर चांगला आला असेल, याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित पद्धतीने डिरेक्शनमध्ये अभ्यास करत आहात, आयोगाच्या पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास करत आहात. आणि जर तुमचे फार इझी प्रश्न जर चुकत असतील तर तुम्ही उरलेल्या जितके दिवस तुमच्याकडे आहेत, 10-12 दिवस तुमच्याकडे जे आहेत, 12-14 दिवस, त्याच्यात तुम्ही मॅक्झिमम आपली रिव्हिजन वाढवा. जितकी जास्त तुम्ही फास्ट रिव्हिजन कराल, फास्ट रिव्हिजन म्हणजे असे पानं असे फिरवत बसायचे नाही. तुम्हाला आता ऑलरेडी सगळं वाचून झालेलं आहे, तर रिव्हिजन फास्ट असली पाहिजे. जितकी फास्ट रिव्हिजन तितक्या लवकर गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये रिलेट होतात. तुम्ही जर का असं इडल बसलेले असाल एकदम नॉर्मल की मी हळूहळू काहीतरी वाचतो, तर नाही, तर ते त्या लेवलवर प्रोड्यूस होत नाही. एक्झाम सिच्युएशनमध्ये कुठल्याही गोष्टीला व्यवस्थितरित्या प्रोड्यूस करणे म्हणजे प्रश्नाच्या डिमांडनुसार त्या पद्धतीने लॉजिक लावणे किंवा माहीत असलेली गोष्ट रिकॉल करणे, ही जर आपण वारंवार फास्ट रिव्हिजन करत राहू, म्हणजे ज्या गोष्टींना आपण ऑलरेडी केलेलं आहे त्याची एक फास्ट रिव्हिजन म्हणजे त्याच्यामध्ये आपण रिकॉलिंग करतो, वाचून कुठली गोष्ट आठवायचा प्रयत्न करतो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण
फ्रिक्वेंटली केल्या तर एक्झाममध्ये आपल्याला कळतसुद्धा नाही की आपण किती फास्ट कुठल्या गोष्टी मार्क करून पुढे निघून गेलो. आणि कंबाईनची जी एक्झाम आहे ही एका तासामध्ये जर 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यात जास्तीत जास्त ॲक्युरसी आपल्याला पाहिजे, तर हा पूर्ण याच्यामध्ये तुमचा स्पीड आणि तुमची रिव्हिजनची जी कॅपॅसिटी आहे ही डायरेक्टली तुमच्या सक्सेसशी रिलेटेड आहे. तर तुम्ही रिव्हिजनवर फोकस करा, जितकेही तुमचे डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असतील याच्यापासून दूर राहा आणि जास्तीत जास्त तुमचा स्कोअर आला पाहिजे याची तुम्ही खात्री घ्या. ठीक आहे. एक 2-3 दिवसामध्ये आपण सायन्सशी रिलेटेड जे हे कोर थीम्स आहेत, आता इथे आपण फक्त प्रश्नाशी रिलेटेड डिस्कशन केलेलं आहे. जे पूर्ण कोर थीम आहेत याला आपण पूर्णपणे जितकं होईल तितक्या डिटेल्ड याच्यामध्ये ज्याच्याने तुमची रिव्हिजन चांगली होईल, म्हणजे तुम्हाला बोललेल्या गोष्टी ह्या डायरेक्टली आठवतील एक्झाममध्ये, अशा पद्धतीने आपण रिव्हिजन करण्याची प्रयत्न करू. त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करूया. ठीक आहे. तर थँक्यू.